तब्बल 9 वर्षांनंतर मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून मालेगावच्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी रईस शेख यांनी. पाहूया. तर मालेगावमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते. या ठिकाणी देखील मालेगावमध्ये अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून खरं तर सर्वच राजकीय पक्षांनी मालेगावमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मालेगावमध्ये एमआयएम आणि एकच वेगळा इतर राजकीय पक्ष हा संघर्ष देखील पाहायला मिळतोय. अनेक कार्यकर्त्यांवर हल्ल्यांच्या घटना देखील पाहायला मिळतात. तब्बल 9 वर्षानंतर आज मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून मी सध्या मालेगावच्या एका मतदान केंद्रावर आहे. आपण पाहू शकता का इकडे मतदान प्रक्रिया सुरू झाली असून आता सकाळ असल्याने मतदारांचा अल्पसा असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. एकूणच 7:30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असली तरी आता दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. एकूणच मालेगावच्या 83 जागांसाठी 609 केंद्रावर आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर त्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. रईस शेख, लोकशाही मराठी, मालेगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.